शेतकरी बंधूंनो नमस्कार. मी घनश्याम मेमाडे आनंद ॲग्रो केअरचा संचालक आहे. शेतकरी बंधूंनो, सध्या आपली जी वेब सिरीज चाललेली आहे ॲग्रिकल्चर मधली, त्या वेब सिरीजचं नाव आहे शेतीतील सूक्ष्मवीर. आणि या सूक्ष्मवीर सिरीजला तुम्ही सर्वांनी भरभरून प्रोत्साहन दिले, भरभरून प्रतिसाद दिला, त्याबद्दल मी सर्व ॲग्रिकल्चर इंडस्ट्रीतील सर्व मित्रपरिवार, सर्व शेतकरी बंधू, सर्व सल्लागार बंधूंचे मनापासून आभार मानतो. कारण ही एक कार्यशाळा आहे आणि या कार्यशाळेच्या माध्यमातून आपल्या जमिनीतले सूक्ष्मवीर आपल्या जमिनीमध्ये कसं कार्य करतात, त्यांची मोड ऑफ ॲक्शन काय आहे, त्यांचा ॲक्च्युली शेतीमध्ये काय फायदा होतो, या सगळ्या गोष्टींचा सखोल विचार या सिरीजच्या माध्यमातून केला जातो. तर ही ज्ञानाची एक कार्यशाळा आहे आणि या कार्यशाळेच्या माध्यमातून आजचा महत्त्वाचा आणि अतिशय महत्त्वाचा विषय आहे तो म्हणजे आजचा विषय आहे काय तर एम्प्युलोमायसिस क्विस्कॅलिस. तर एम्प्युलोमायसिस क्विस्कॅलिस याचा मोड ऑफ ॲक्शन काय आहे, कोणत्या रोगावर चालतो, कोणत्या पिकावर चालतो, कशा पद्धतीने तो वापरायचा आहे, त्याची डिटेल आपण माहिती जाणून घेणार आहोत. तर बघूया की याची पहिले आपण पार्श्वभूमी समजून घेऊ. शेतकरी बंधूंनो, बघा की प्रत्येक गोष्ट म्हटली की त्याचा एक पूर्व इतिहास आपल्याला बघावा लागतो किंवा एक सुरुवात आपल्याला करावी लागते. तर प्रत्येक जी काही रोग येतो तर याच्यासाठी काय लागतो की यजमान जे पीक आहे, म्हणजे समजा एम्प्युलोमायसिस क्विस्कॅलिस हा कशावरती काम करतो, तर हा काम करतो भुरीवरती. पण भुरीवरती काम करण्यासाठी त्याला एक यजमान पीक लागतं, आपण त्याला म्हणतो होस्ट. होस्ट नसेल तर कोणीच काम करू शकत नाही. म्हणजे समोर जर शत्रू नसेल तर आपण कोणावरती फायरिंग करणार असं आपण सिंपल भाषेत समजू शकतो. तसं कोणताही रोग असेल तर तो समोरचं पीक असेल त्या पिकावरती अटॅक करण्यासाठी पहिले पीक लागतं. रोगकारक बुरशी, जीवाणू किंवा जे काही स्पेसीज आहेत त्या काय काय आहेत आणि त्यासाठी महत्त्वाचं लागतं त्याला पोषक वातावरण. आणि ह्या जेव्हा तिन्ही गोष्टी उपस्थित असतील तेव्हाच त्या रोगाची लागण होते. म्हणून याला ह्या तिन्ही गोष्टी कारणीभूत आहेत. तर त्या कशा कशा कारणीभूत आहेत हे सुद्धा आपण डिटेलमध्ये जाणून घेऊया. मुख्यतः पिकावरील जो काही रोग येतो तर त्याचे दोन प्रकार पडतात. एक म्हणजे जैविक आणि दुसरं म्हणजे अजैविक. त्याला आपण बायोटिक आणि अबायोटिक ट्रेस असं म्हणतो. तर हे दोन्ही प्रकार जे आहेत की ज्याच्यामध्ये जैविकमध्ये काय येतं, तुमचं बुरशी येते, जीवाणू येतं आणि आपण म्हणतो त्याला व्हायरल विषाणू. असे तीन प्रकार तुमचे येतात जैविकमध्ये. अजैविक की ज्याच्यामध्ये जैव नाहीये, जीव नाहीये. तर म्हणजे अबायोटिक त्रास म्हणजे काय, अन्नद्रव्यांची कमतरता असू शकते, त्याच्यामुळे पण रोग येतो. पाण्याचा ताण किंवा अति पाणी असे होऊ शकतं. वातावरणातील बदल हा पिकावरती होणारा मेन अजैविक ताण आहे. तर या गोष्टी जर असतील तर पिकांवरती अटॅक येतो. दुसरं बुरशी रोग, फंगल डिसीज. म्हणजे समजा हा जो बुरशी रोग आहे हा 80% बुरशीमुळे होतात. मग त्याच्यामध्ये कोणते उदाहरणं आहेत, तर पानावरती डाग पडणे असेल, भुरी असेल, केवडा असेल, मोर रोग असेल, तांबेरा असेल, हे सर्व जेवढे आहेत हे बुरशीजन्य रोग आहेत. आपण ज्याला इंग्रजीमध्ये म्हणतो लिप स्पॉट, पावडरी मिल्ड्यू, डाउनी मिल्ड्यू, विल्ट आणि रस्ट. हे जे आहेत हे सगळे बुरशीमुळे येतात आणि हे बुरशीचे रोग आहेत. आणि जर आपण आपल्या खुल्या डोळ्याने बघितलं तर अशा पद्धतीने आपल्याला भुरी म्हणजे ज्याला आपण म्हणतो पावडरी मिल्ड्यू, तर हे पावडरी मिल्ड्यूचे स्पोर जे जिवंत स्पोर असतात ते असे दिसतात. आणि मेलेले स्पोर जे आपल्या वरती आपण एखादं कोणतेही औषध वापरलं की जसं केमिकल असेल, बायोलॉजिकल असेल, तर तो कशा पद्धतीने कंट्रोल होतो याचे काही पिक्चर्स मी तुम्हाला पुढे दाखवतोय. तर अशा पद्धतीचा हा पावडरी मिल्ड्यू रोग असतो. आणि त्या पावडरी मिल्ड्यू रोगावरती आपल्याला काय उपाययोजना करायच्या आहेत आणि पावडरी मिल्ड्यू रोग हा कशामुळे येतो त्याचे काही कारण आपल्याला जाणून घ्यायचे आहेत. तर भुरी ज्याला आपण पावडरी रोग म्हणतो तर हा प्रामुख्याने बुरशीमुळे होणारा एक वनस्पतीजन्य रोग आहे. आणि या रोगाचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे तो काय येतो,
पानावरती येतो, खोडांवरती येतो आणि या खोडांवरती वाढल्यामुळे त्याचे इन्फेक्शन वाढतं आणि या पद्धतीने तो वाढतो की जणू आपण त्याच्यावरती काही पिठाचीच फवारणी केलेली आहे, कारण की ते एकदम पांढऱ्या पांढऱ्या रंगाची ती पावडर मिल्ड्यू बुरशी दिसते. आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे हे बहुतेक ठिकाणी बहुतेक भागांमध्ये ते आढळते आणि अनेक प्रकारच्या पिकांना काय करते, ती बाधित करते आणि पृष्ठभागावर ती वाढते. म्हणजे ही जी बुरशी आहे, आणि बऱ्याचशा बुरशींचं मी तुम्हाला नेहमी सांगतो की बुरशी जी आहे ही सरफेसवरती वाढते आणि ही सरफेसवरती वाढल्यामुळे ती डोळ्याला दिसते आणि वेळेवर नियंत्रण न केल्यास शेतकरी बंधूंनो आपलं अतोनात नुकसान होतं, हे आपण जाणून आहोत. कारण मागील काही वर्षापूर्वी म्हणजे द्राक्षावरती सुद्धा पावडरी मिल्ड्यूचा खूप मोठा अटॅक झालेला होता. भेंडी पिकावरती खूप जास्त पावडरी मिल्ड्यू येतो, भोपळ्यावरती येतो, टोमॅटोवरती येतो. अशा वेगवेगळ्या वेलवर्गीय पिकांवरती सुद्धा पावडरी मिल्ड्यूचा अटॅक खूप जास्त प्रमाणात असतो. तर पिकाचं होणारं नुकसान आपण बघितलेलं आहे. तर एका वर्षी इतक्या प्रमाणात पावडर मिल्ड्यू आला होता की केमिकल एक मारलं, दोन मारलं, तिसरं मारलं, चौथं मारलं तरी पण कंट्रोल होत नव्हता. म्हणजे आपल्याला असं वाटत असेल की अरे पावडर मिल्ड्यू आपण सहज कंट्रोल करू शकतो, तर शेतकरी बंधूंनो कोणताही रोग सहज कंट्रोल करता येत नाही. त्यासाठी काही पूर्वतयाऱ्या लागतात, त्यासाठी काही काळजी घ्यावी लागते. काळजी काय घ्यायची, कशी घ्यायची हे तर मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे, पण हा सहजासहजी कंट्रोल होत नाही. आणि हा जो रोग आहे, जर आंब्याचे मोहर असतील, म्हणजे ज्यावेळेस आंब्याचे मोहर येतात किंवा छोट्या छोट्या सेटिंगची स्टेज असेल आंब्याची, तर त्यावेळेस पूर्ण मोहरावरती हा पावडरी मिल्ड्यू पसरतो आणि पावडरी मिल्ड्यूचा अटॅक झाल्यामुळे आंब्या पिकावरती काय नुकसान होतं, द्राक्ष पिकावरती काय नुकसान होतं, भेंडीवरती काय नुकसान होतं, भोपळ्यावरती काय नुकसान होतं, टोमॅटोवरती काय नुकसान होतं, वेगवेगळ्या पिकांवरती याचं म्हणजे तुमचं वटाणा असेल, वटाण्यावरती काय नुकसान होतं, असे हे मेन त्याचे लाईव्ह होस्ट पिकं आहे की या पिकांवरती तो लगेच अटॅक करतो. आणि काही असे जे पिकं आहेत की त्याला ते रेजिस्ट करतात. पण ठराविक मुख्य जे काही पिकं आहेत या पिकांचे मी आज नावं घेणार आहे आणि कोणत्या कोणत्या पिकावरती कशा पद्धतीने येतो तर हे मी तुम्हाला सगळं डिटेलमध्ये सांगतोय. तर हे तुम्ही लक्षात घ्या की बुरी रोगाचा प्रसार कसा होतो. तर बुरी रोगाचा प्रसार मुख्यतः हवेद्वारे होतो. म्हणजे आपण त्याला एअर कोनिडिया म्हणतो किंवा एअरमध्ये हवेमध्ये हे जे स्पोर असतात हे खूप हलक्या स्वरूपाचे असतात. म्हणजे आपण असं म्हणू की असं जसं असे एक फू जरी मारली तरी अनेक स्पोर त्याचे उडतील आणि पानाच्या वरती, फळावरती, तुमच्या दांड्यावरती, स्टेमवरती अशा वेगवेगळ्या भागांमध्ये जाऊन हे स्पोर काय करतात, स्थिरावतात आणि एका स्पोरचे अनेक स्पोर तयार होतात. आणि अनेक स्पोर तयार झाले की तुमचं पान असेल, तुमचं खोड असेल, तुमचं स्टेम असेल, या सगळ्या ठिकाणी त्याचा हेवी अटॅक होतो आणि पिकाचं नुकसान होतं. तर प्रामुख्याने हा जो रोग आहे हा हवेत पसरणारा एअरबॉर्न डिझीज सुद्धा आपण त्याला म्हणू शकतो. त्यानंतर हे जे बीजाणूचे स्पोर असतात जे हलके असतात, मी तुम्हाला सगळं सांगितलं. याशिवाय शेतातील जे असे आपले कपड्यांच्या माध्यमातून असेल किंवा तुमच्या शेतीमध्ये वापरले जाणारे काही अवजारं असतील, तुमच्याकडे काही विळा असेल, तुमच्या काही नॅक्स स्प्रे असतील, ब्लोअर असेल, अशा अनेक गोष्टी आहे की ज्या आपण शेतीमध्ये वेगवेगळ्या मशागतीच्या गोष्टी वापरतो. आणि या मशागतीच्या गोष्टींमुळे काय होतं की काही स्पोर या वस्तूंना लागलेले असतात. ज्यावेळेस आपण बघा की कोरोनाच्या काळामध्ये आपण एक सुरक्षित अंतर ठेवून बोलत होतो की यांचं व्हायरल इन्फेक्शन समोरच्याला होऊ नये आणि त्यांचं इन्फेक्शन आपल्याला होऊ नये यासाठी आपण काय करत होतो, स्टरलायझेशन करत होतो, आपण सॅनिटायझेशन करत होतो. तर त्याचाच एक प्रकार आहे की जसं व्हायरल इन्फेक्शन असतं तसं हे बॅक्टेरियल इन्फेक्शन असतं. आणि या बॅक्टेरियल इन्फेक्शन कंट्रोल करण्यासाठी आपल्याला काही काळजी घ्यावी लागते. तर आपल्या शेतामधले जे नांगरटीचे अवजारं असतील, फवारणीचे अवजारं असतील, ह्या सगळ्यांना आपल्याला स्टराईल करणं महत्त्वाचं आहे. आणि जर आपण हे स्टराईल केलं नाही तर पावडरी मिल्ड्यू आपल्या शेतामध्ये मोठ्या प्रमाणात वाढू शकतो आणि मोठ्या प्रमाणात नुकसान तुमच्या वेगवेगळ्या पिकांचं करू शकतो. कारण आज तुम्ही जे ऐकत आहात तर ते एका पिकाचे शेतकरी नाही आहे, तुमच्याकडे अनेक प्रकारचे पिकं होतात आणि या प्रत्येक पिकाला त्रास देणारा रोग म्हणजे पावडरी मिल्ड्यू, ज्याला आपण मराठीमध्ये म्हणतो भुरी रोग. तर बघा हा रोग कसा पसरतो. तर त्याला दोन प्रकार आहेत, असेक्सुअल सायकल आणि सेक्सुअल सायकल.
मग काय होतं की हे जे पानावरती जे स्पोर आहेत, तुम्ही बघा हे जे पान आहे याच्यावरती पावडरी मिल्ड्यूच्या स्पोरचा स्पोर लोड वाढला आहे. म्हणजे काय, मित्र बुरशी कमी, हानिकारक बुरशी जास्त. मग या हानिकारक बुरशींचा असेक्सुअल पद्धतीने म्हणजे काय होतं, हे जे स्पोर आहेत हे स्पोर इथून उडतात, जे मी तुम्हाला हवेत सांगितलं, पानावर जातात, पानावर पुन्हा ते जर्मिनेट होतात, जर्मिनेट होऊन त्याचं पॉप्युलेशन वाढतं, पॉप्युलेशन वाढून या झाडावरनं त्या झाडावर, त्या झाडावरनं त्या झाडावर, त्या झाडावरनं त्या झाडावर, कोणाच्या हाताच्या संपर्कातून, कोणाच्या वेगवेगळ्या कार्याच्या संपर्कातून जेव्हा पुन्हा हे स्पोर स्प्रेड होतात, म्हणजे तुमच्या पिकामध्ये कीड असतील, तुमच्या पिकामध्ये काही समजून घ्या जनावर तर फिरत नाही, पण समजा काही जनावरं येत असतील, काही कशाच्याही माध्यमातून हा रोग पसरतो. याला आपण व्हायरल नाही म्हणत, पण याचे जे स्पोर असतात हे खूप घातकी असतात. कारण याचा एक जरी स्पोर दुसऱ्या ठिकाणी जर्मिनेट झाला, पुन्हा त्यांची उत्पत्ती वाढते आणि उत्पत्ती वाढली की रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात दिसून येतो. म्हणून आपल्याला अशा पद्धतीने त्याची जी मोड ऑफ ॲक्शन आहे किंवा त्याची जी सायकल आहे, या सायकलला जर आपण कंट्रोल केला तर आपण पावडरी मिल्ड्यूला बऱ्यापैकी कंट्रोल करू शकतो. मेनली रोगासाठी अनुकूल वातावरण काय आहे, सगळ्याच शेतकरी बंधूंना ही टेन्शन असतं की अरे आता ह्या वर्षी तर आमच्याकडे भुरी आलाच नाही, त्यांच्याकडे भुरी आला किंवा त्यांच्याकडे तर भुरी नाही आहे, त्या एरियात भुरी आहे, या एरियात भुरी नाही आहे. या सगळ्या गोष्टींसाठी लागतं अनुकूल वातावरण. आणि अनुकूल वातावरण जर असेल तर भुरीचे स्पोर झपाट्याने धाड 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 वाढतात आणि आपल्या पिकावरती ते स्प्रेड होतात. आणि मग आपण जर आपलं दुर्लक्ष झालं, 4 दिवस 8 दिवस जर आपण आपल्या शेतामध्ये लक्ष दिलं नाही तर तो जास्त झपाट्याने पसरतो आणि मग आपल्याला कंट्रोल करणं जिकरीचं जातं, जड जातं. तर बघा, तापमान जर 20 ते 30 डिग्री अंश सेल्सिअस तापमान असेल आणि 80% आर्द्रता, म्हणजे काय, थोडं असं उबट वातावरण आहे, थोडं असं ऊब लागलेली आहे किंवा थंडीचं वातावरण आहे, रात्रीच्या वेळेस डाऊन टेम्परेचर होतं आणि थोडं दुपारी ऊन लागतं, थोडं तापतं आणि हवेमध्ये आर्द्रता म्हणजे वातावरणामध्ये आर्द्रता जर 80% असेल तर अशा स्पोरसाठी, कोणते स्पोर, भुरीच्या स्पोरसाठी अनुकूल वातावरण तयार होतं. आणि जे मी मागे तुम्हाला पिक्चर दाखवलं तसे ते स्पोर जर्मिनेट होतात आणि स्प्रेड होतात. दुसरं काय, जेव्हा हवेतील आर्द्रता जास्त असते आणि पाऊस पडत नाही अशा वेळेस ते जास्त पसरतात. आणि ज्या ठिकाणी पाऊस जास्त असेल, पाण्याचे थेंब जर त्याच्यावरती कव्हर झालेले असेल किंवा अति ओलावा असेल तर अशा ठिकाणी पावडरी मिल्ड्यू येत नाही. आणि मग अशा ठिकाणी जर टेम्परेचर थोडं अप आणि डाऊन असेल, आर्द्रता थोडी अजून जास्त असेल तर अशा ठिकाणी काय वाढतो, काय वाढतो, डाउनी मिल्ड्यू वाढतो. मग हा पावडरी मिल्ड्यू कोरड्या वातावरणात वाढतो आणि डाउनी मिल्ड्यू ओल्या वातावरणात वाढतो. हा फरक लक्षात घ्या. बरेचसे लोक कन्फ्यूज होतात, डाउनी मिल्ड्यू आणि पावडरी मिल्ड्यू ओळखता येत नाही. ज्यावेळेस तुमच्याकडे आर्द्रता असते, पाऊस चालू असतं, तर लोक कन्फ्यूज होतात, डाउनी मिल्ड्यू का पावडरी मिल्ड्यू. तर वातावरण जसं असेल तसाच तो स्पोर जर्मिनेट होतो. यांना सुद्धा नैसर्गिक स्पोरुलेशनची एक जी ताकद दिलेली आहे वातावरणाची, जर अशी वातावरणाची यांना ताकद दिली नसती, त्यांना एक फेवरेबल कंडिशनची एक कक्षा तयार केली नसती. कारण निसर्गाने प्रत्येकाला जगण्याचे हक्क दिलेला आहे. कारण निसर्गात, मी पुन्हा नेहमी नेहमी म्हणतो की निसर्गात देव आणि दानव दोघं आलेले आहेत. तर देव आणि दानव या दोघांचा जेव्हा संघर्ष होतो, म्हणजे देव कोण आहे, एम्पिलोमायसिस क्युस्कॅलिस आहे, आणि दानव कोण आहे, भुरी, ज्याला आपण पावडरी मिल्ड्यू म्हणतो. हे आपल्या सोप्या भाषेतलं उदाहरण झालं. तर दोघांना जगण्याची काय शक्ती दिलेली आहे. पण नेहमी विजय कोणाचा होतो, देवांचा होतो. तसंच एम्पिलोमायसिस क्युस्कॅलिसचा नेहमीच पावडरी मिल्ड्यू वरती विजय होतो. तो कसा होतो मी तुम्हाला पुढे समजून सांगतो. सूर्यप्रकाश किंवा दाट ठिकाणी, सूर्यप्रकाश जिथे पोहोचत नसेल तिथे सुद्धा जास्त प्रमाणात भुरी वाढू शकतो. बघा, पानावर दिसणारी लक्षणे काय असतात, म्हणजे हे जे पानं जर तुम्ही बघितले तर त्या पानांमध्ये तुम्ही लक्ष द्या. इकडे जर तुम्ही बघितलं तर पानावर लक्षणे, जसा रोग वाढतो तसं पानांचे मोठे नुकसान होऊ लागते. पानावर बराचसा भाग पांढऱ्या बुरशीने झाकलेला तुम्हाला दिसतो. प्रकाशन क्रिया थांबवते. कारण की काय होतं की हे जे पावडरी मिल्ड्यूचे जे स्पोर आहेत हे पानाच्या पूर्ण पानावरती पसरतात आणि
सगळ्यात महत्त्वाचे सूर्याचे जे सूर्यकिरण आहेत, या सूर्यकिरण ही फिल्म त्याची दाबते आणि सूर्यप्रकाश जर त्या पानांवरती पडला नाही तर प्रकाश संश्लेषण क्रिया जर तुमची फास्ट झाली नाही तर अन्न ग्रहण निर्मिती किंवा अन्नाची निर्मिती हे कोण करतं? पानं करतात. आणि पानाने जर अन्न निर्मिती केली नाही तर झाड वीक होतं आणि पुन्हा झाड वीक झालं तर पुन्हा या रोगाची काय होते? प्रादुर्भाव वाढतो. आपण नेहमीच पुन्हा कोरोनाचं उदाहरण देतो की ज्या लोकांची ह्युमन सिस्टीम स्ट्रॉंग होती अशा लोकांना कोरोना झाला नाही, कोणत्याही प्रकारचं रेमडेसिवीर वापरावं लागलं नाही. तशा तुमच्या झाडाची जर रेजिस्टन्स पॉवर स्ट्रॉंग असेल तरी सुद्धा पावडरी मिल्ड्यूला झाड रेजिस्ट करू शकतं. म्हणून तुमच्या झाडाची प्रतिकार शक्ती असेल, सूर्यप्रकाश जर प्रॉपर त्याला मिळाला तरी सुद्धा तुमचा पावडरी मिल्ड्यू वाढत नाही. आणि याच्यामुळे काय होतं की जे काही पानं आहेत ते पानं अकाली गळून पडतात, कारण की पानांना सूर्यप्रकाश मिळत नाही. तुमचे फळे सुद्धा पूर्णपणे डॅमेज होतात आणि फळांमध्ये वेगवेगळ्या विकृती दिसून येतात, वाढ त्याची खुंटते आणि या सगळ्या लक्षणांमुळे तुम्हाला भुरी रोगाला सामोरे जावं लागतं आणि भुरी रोगाचं नुकसानाला आपण बळी पडतो. खोड आणि फांद्यांवर दिसणारी लक्षणे काय असतात? तर बघा, हे जे खोड आहे या खोडांवरती काय लक्षण दिसतं? तर खोड आणि फांद्यावरती परिणाम केवळ पानेच नाही तर झाडांवर खोड आणि फांद्यावर रोगाचा प्रादुर्भाव दिसतो. म्हणजे मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं, पाने, खोड, देठ, ओलांडे किंवा तुमच्या स्टेम या ज्या पण गोष्टी आहेत या सगळ्या ठिकाणी त्याचा प्रादुर्भाव दिसतो. एक उदाहरण दिलं की गुलाबासारख्या ठिकाणी, म्हणजे गुलाब कसं आहे की बऱ्याचशा ठिकाणी फ्लॉरिकल्चरमध्ये वापरलं जातं किंवा गुलाबच्या पिकाला पाणी नेहमी दिलं जातं, वातावरण थोडं आर्द्रता जास्त असते, अशा ठिकाणी पावडरी मिल्ड्यू जास्त प्रमाणात वाढतो. तर गुलाबासारख्या वेड्यावाकड्या आकाराची त्याची ग्रोथ होते. द्राक्षांच्या काड्यांवरती त्याचे म्हणजे काळे आणि तपकिरी ठिपके दिसतात आणि जास्त जर प्रादुर्भाव असेल तर पानं त्याचे कोळे पडतात आणि कोळे पडून जे कोळ्या फुटी आहेत या कोळ्या फुटीवरती सुद्धा तो जास्त प्रमाणात वाढतो. फुले आणि फळांवरती काय होतं? तर बघा, इकडे मी तुम्हाला मागे एक इमेज दाखवली होती की द्राक्षावरती जर तो आला तर पूर्ण द्राक्षाचा बंच कव्हर करतो, कारण एक छोटा स्पोर सुद्धा या पद्धतीने कव्हर करू शकतो. आंब्यावरती आला तर असं करू शकतो, भोपळ्यावरती आला तर असं करू शकतो, काकडीवरती आला, तुमच्या भेंडीवरती आला, तुमच्या वटाण्यावरती आला, अशा अनेक पिकांवरती त्याचा प्रादुर्भाव दिसून येतो. आणि याच्यामुळे काय होतं? तुमच्या फळांची वाढ असेल, ग्रोथ असेल, त्यांचा आकार असेल, या सगळ्या गोष्टींमध्ये काय होतो? बदल होतो आणि सुबक सुंदर असे फळ तुमचे दिसत नाही. बघा, प्रादुर्भाव जास्तीत जास्त मागच्याही मी सेशनमध्ये सांगितलं होतं तुम्हाला की कोणत्या स्पेसिसला, कोणता पिकाला तो रेजिस्ट करतो. तर तसे हे त्याचे सगळे जे होस्ट आहेत, होस्ट म्हणजे काय? हे पाहुणे. कोणाचे? पावडरी मिल्ड्यूचे. म्हणजे पाहुणे म्हणजे कसे की ह्या पावडरी मिल्ड्यूला सगळ्यात जास्त हे पिकं आवडतात आणि ह्या पिकांवरती त्याचं लवकर इन्फेक्शन होतं आणि इन्फेक्शन झालं की कंट्रोल करणं जड जातं. बघा, फळ पिकांमध्ये जर तुम्ही बघितलं तर द्राक्ष, आंबा, पपई, बोरावरती तुम्ही बघितलं तर या स्टेजमध्ये बरेचसे लोकांनी ज्यांनी बोरं खाल्लेलं असेल किंवा बरेचसे जे अनुभवी शेतकरी असतील त्यांना सुद्धा दिसेल की बोरावरती पावडरी मिल्ड्यू आलेला असतो, सफरचंदवरती असतो आणि स्ट्रॉबेरीवरती असतो. सगळे हे आर्द्रतेत वाढणारे पिकं आहे की ज्या वेळेस तुमचं पावसाचं प्रेशर कमी होतो, ज्यावेळेस तुमची थंडी वाढते, रात्रीचं टेम्परेचर कमी होतं, दिवसाचं टेम्परेचर अपडाऊन असतं, हवेमध्ये 80% आर्द्रता असते, अशा स्टेजला या फळ पिके, हे भाजीपाला पिके आणि हे भाजीपाला पिके आणि हे भाजीपाला पिकं या सगळ्यांवरती काकडी, दुधी भोपळा, कारले, कलिंगड, खरबूज, दोडके, गिलके, भेंडी, मटार, टोमॅटो, वांगी, मिरची या सगळ्या पिकांवरती पावडरी मिल्ड्यू झपाट्याने वाढतो. हे त्याचे होस्ट आहेत, हे नेहमी लक्षात ठेवा. बाकीच्या पिकांवरती त्याचा अटॅक कमी होईल कारण की त्याचे होस्ट नाही आहेत, पण हे पिकं मात्र पावडरी मिल्ड्यूचे होस्ट आहेत. कडधान्य पिकांमध्ये जर आपण बघितलं तर तुमचा मूग आहे, उडीद आहे, सोयाबीन आहे, सूर्यफूल आहे, मोहरी आहे, तीळ आहे, म्हणजे हे सगळे कडधान्य आणि तेलवर्गीय पिकांमध्ये तुम्हाला असा प्रादुर्भाव दिसतो. फुल पिकांमध्ये मी तुम्हाला गुलाब सांगितलं, झेंडू सांगितलं, शेवंती सांगितलं, झिनिया सांगितलं आणि डेलिया सांगितलं, हे सगळे फुल पिकं आहेत. आणि मसाल्याची जर आपण पिकं बघितले तर मसाल्याच्या पिकांमध्ये येतं तुमचं जिरे, धने, मेथी आणि ओवा, या सगळ्या पिकांवरती सुद्धा त्याचा प्रादुर्भाव, त्याचा म्हणजे कोणाचा?
पावडरी मिल्ड्यूचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर दिसून येतो. नियंत्रण उपाय, आता सगळ्यात महत्त्वाचं पावडरी मिल्ड्यू कसा येतो, काय काळजी घेतली पाहिजे, कशी घेतली पाहिजे, हे सगळं खरं आहे, पण त्याचं नियंत्रण इम्पॉर्टंट आहे. कारण बरेचसे शेतकऱ्यांना ऐकून आता 15 मिनिटं झाले असेल ते म्हणत असेल साहेब सगळं ठीक आहे आम्हाला माहिती आहे, पण त्याला आम्ही कसं कंट्रोल करावा. तर कंट्रोल करण्याच्या काही त्याच्या पद्धती आहेत. म्हणजे आपण जर सगळ्यांनी एकात्मिक व्यवस्थापन केलं, म्हणजे एकात्मिक जसं आपण IPM मेथड म्हणतो, तर तसं तुमचे जे काही रोग आहेत या रोगांना कंट्रोल करण्यासाठी IDM मेथड म्हटली जाते. आणि ही जर आपण एकत्रित जर केली तर आपण चांगल्या पद्धतीने कंट्रोल करू शकतो. त्यानंतर आपण जी IPM मेथड कीटकनाशकांसाठी वापरली जातो, किडींसाठी वापरली जाते, तर ती सुद्धा आपण IPM मेथडने जर आपण कीट कंट्रोल केलं तर किडीवरती सुद्धा आपण चांगल्या पद्धतीने नियंत्रण मिळवू शकतो. त्याला एकात्मिक कीड किंवा एकात्मिक रोग व्यवस्थापन म्हणतात. मग यामध्ये मशागत, जैविक आणि रासायनिक अशा 3 पद्धतीने आपण कंट्रोल करू शकतो. या तीनही पद्धती काय आहेत, तर पहिली पद्धत आहे मशागत. जे मशागत मी तुम्हाला सांगितलं की तुम्हाला नांगरटे करायचे असेल तर नांगरटे केल्यानंतर तुमचे जे काही अवजार आहेत ते कंटामिनेट नसायला पाहिजे. दुसरं, ज्यावेळेस तुम्ही नांगरटी करताय तर नांगरटी केल्यानंतर काही वेळेस सूर्याचे अल्ट्राव्हायलेट किरण त्याच्यावरती पडले पाहिजे, त्याचं स्टराईल प्रॉपर व्यवस्थित पद्धतीने झालं पाहिजे. त्यानंतर पिकाची फेरपालट झाली पाहिजे. त्यानंतर जे का तुम्ही पिकं लावतायत ह्या पिकांमध्ये हवा खेळती राहिली पाहिजे. पिकांमधलं जे अंतर आहे हे अंतर सुद्धा वाढवलं पाहिजे, कारण जेवढे सूर्याचे अति नील किरण ह्या पानांवरती पडतील, तुमच्या वेलींवरती पडतील, वेलींच्या मध्यभागेपर्यंत सूर्यप्रकाश जाईल तर पानांची अन्नग्रहण निर्मिती चांगली राहील. सूर्यप्रकाश डायरेक्ट पडल्यामुळे सूर्यप्रकाश सुद्धा जगातला सगळ्यात स्वस्त, आणि स्वस्त शब्द चुकीचा आहे, फ्री दिलेला सॅनिटायझर आहे तुम्हाला. मग जेवढा जास्त सूर्यप्रकाश तुमच्या पिकावरती पडेल, जेवढी जास्त हवा खेळती राहील, त्या ठिकाणी मशागतीने सुद्धा तुम्ही पावडरी मिल्ड्यूचा हाताने कंट्रोल करू शकतात. दुसरी पद्धत आहे रासायनिक नियंत्रण. रासायनिक नियंत्रण मध्ये सगळ्यात प्रामुख्याने सगळे शेतकरी बंधू वापरतात गंधक, सल्फर. 80% WDG सल्फर येतं. काही सल्फर वेगवेगळे फॉर्म्युलेशन्स आहेत. आज मार्केटमध्ये सल्फरचे 5 ते 6 पद्धतीचे फॉर्म्युलेशन्स आहेत. जनरली लोक 80% सल्फर WDG सल्फर वापरतात. त्यानंतर तुमचे ॲझोस्टॉर्बिन ग्रुप असेल किंवा तुमचा स्ट्रॉबिलियन ग्रुप असेल, झोल ग्रुप असेल, ह्या सगळे प्रकारचे जे काही बुरशीनाशक आहेत हे बुरशीनाशक स्प्रे करून पावडरी मिल्ड्यूला कंट्रोल करण्याचा आपण प्रयत्न करत असतो. पण गंधकाचा जर तुम्ही अति वापर केला तरी सुद्धा स्कॉर्चिंग मोठ्या प्रमाणात येऊ शकते. म्हणून गंधकाचा वापर सुद्धा कंट्रोलमध्ये करणं गरजेचं आहे. आणि सतत जर तुम्ही एकाच बुरशीनाशकाचा वापर करत राहिले तर मित्रांनो रेजिस्टन्स पॉवर डेव्हलप होणे हे नेहमीच प्रत्येक ठिकाणी बोललं जातं, प्रत्येक शेतकऱ्याला माहिती आहे. काही शेतकरी बंधूंना माहिती नसेल तर रेजिस्टन्स पॉवर म्हणजे का, की वारंवार जर आपण एकाच कीटकनाशकाचा, एकाच बुरशीनाशकाचा, एकाच कोणत्याही गोष्टीचा वापर करत असतो तर त्याच्यामध्ये रेजिस्टन्स पॉवर डेव्हलप होते. आता जर तुम्ही 1 मिलीने वापरलं, कंट्रोल मिळाला, पुढच्या वेळेस तुम्हाला 1.5 मिली वापरावं लागेल, त्याच्या पुढच्या वेळेस 2 मिली वापरलं, डोस किती वाढवा, कंट्रोल मिळणार नाही. त्याला म्हणतात रेजिस्टन्स पॉवर डेव्हलप होणे. आणि या सर्व समस्यांमुळे शेतकऱ्यांना काय गरज भासू लागली ते मी तुम्हाला पुढच्या स्लाइडमध्ये समजून सांगतो. तर बघा, प्रतिकार शक्ती काय असते जे मी तुम्हाला समजून सांगितलं. हे सगळे विषारी अंश म्हणजे जे काही मी केमिकल्सचे नावं घेतले, स्ट्रॉबिलियन ग्रुप असेल, जोल ग्रुप असेल, तुमचे सल्फरयुक्त बुरशीनाशके असतील, हे सगळे तांबरेयुक्त बुरशीनाशके असतील, हे सगळे विष भाजीपाल्यामध्ये येतं, फळांमध्ये येतं आणि ते आपल्या पोटामध्ये जातं आणि कॅन्सरसारखे वेगवेगळे दीर्घकाळ टिकणारे आजार आपल्या बॉडीला लागतात. आणि हे जर आपल्या बॉडीला लागले तर आपलं आयुष्यमान कमी होतं, आरोग्यमान खराब होतं, पैसे जास्त खर्च करावे लागतात आणि आपला जो काही शेती करण्याचा फोकस आहे तो फोकस डायव्हर्ट होतो. म्हणून ह्या विषारी गोष्टींचे सुद्धा लिमिटेशन्स आपण आखणं गरजेचं आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे तुमची जमिनीची जी हेल्थ आहे, ही जमिनीची हेल्थ इम्पॉर्टंट आहे. बरेचसे लोक बुरशीनाशकांचे वारंवार ड्रिंचिंग करणं, वारंवार स्प्रे करणं, कीटकनाशकांचे वारंवार स्प्रे करणं, आज तर महत्त्वाचा विषय आहे आपला फक्त बुरशीनाशक. तर ह्या बुरशीनाशकांच्या अतिवापरामुळे सुद्धा तुमच्या जमिनीचे आरोग्य धोक्यात आलेले आहे. मग याला आपण जैविक उपाय काय करू शकतो,
तर जैविक उपाय मध्ये आहे सगळ्यांची लाडकी आणि जास्तीत जास्त वापरात येणारी एम्पिलोमायसिस क्विस्कॅलिस, हिला जैविक मधला हिरो सुद्धा म्हणतात, कारण हा एकमेव असा उत्पादन आहे की तो जगामध्ये पहिल्यांदा रजिस्टर झालाय, पहिल्यांदा त्याचं संशोधन झालं आहे आणि हा पावडरी मिल्ड्यूवरती काम करणारा अतिशय उत्तम बुरशी ही एम्पिलोमायसिस क्विस्कॅलिस आहे। आणि शेतकरी बंधूंनो, याचा आपण सविस्तर माहिती जाणून घेऊ। पण तुम्ही जर ही मायक्रोस्कोपिक मध्ये बघितली किंवा प्लेटवरती बघितली तर काळ्या रंगाचं बुरशीची ग्रोथ तुम्हाला झालेली दिसते। आणि मी तुम्हाला नेहमी सांगतो की प्रत्येक बुरशी ही सरफेसवरती वाढते, तर ही सरफेसवरती वाढलेली बुरशी तुम्हाला प्लेटमध्ये काळ्या रंगाची बुरशी दिसते। तुम्ही कोणतेही काही बुरशी म्हणजे जे एम्पिलोमायसिस युक्त जर प्रॉडक्ट तुम्ही मार्केटला कोणतेही घेतलं तर काळ्या रंगाचं प्रॉडक्ट जर तुम्ही घेतलं तर ती 100% एम्पिलोमायसिस क्विस्कॅलिस आहे, हे तुम्ही समजून घ्यावं। कारण की एम्पिलोमायसिस क्विस्कॅलिसचा जेनेटिक कलरच काळा आहे। या बुरशीचा शोध कधी लागला? 150 वर्षापूर्वी लागला आणि शास्त्रज्ञांना असं आढळलं की भुरी रोगाला कसं कंट्रोल करावं। मग ज्यावेळेस या शास्त्रज्ञांनी काय केलं की ज्या ठिकाणी भुरीचं इन्फेक्शन झालं आहे त्यांचे काही सॅम्पल्स कलेक्ट करून आणले आणि ते सॅम्पल्स कलेक्ट करून आणल्यानंतर त्यांनी ते मायक्रोस्कोपिक मध्ये बघितलं। तर मायक्रोस्कोपिक मध्ये बघितल्यानंतर त्यांना ही गोष्ट लक्षात आली की आपण भुरीला कंट्रोल करण्यासाठी वेगवेगळे केमिकल मारत आहोत तरी पण कंट्रोल मिळत नाही, पण नैसर्गिक पद्धतीने कंट्रोल करणारं कोणीतरी आहे। तर ते कोण आहे? मायक्रोस्कोप मध्ये बघितल्यानंतर त्यांना कळलं की एम्पिलोमायसिस क्विस्कॅलिस नावाची बुरशी ही त्याला नैसर्गिक पद्धतीने कंट्रोल करते आहे। आणि मग संशोधन सुरू झालं। अमेरिका, युरोप या देशांनी संशोधन करून उत्पादने मार्केटला आणली। आज भारतामध्ये सुद्धा रजिस्टर्ड पावडरी मिल्ड्यूसाठी वेगवेगळी उत्पादने मार्केटला उपलब्ध आहेत, पण त्याच्यातलं प्रामुख्याने एम्पिलोमायसिस क्विस्कॅलिस हा बुरीसाठी अत्यंत उपयोगी मित्र बुरशी, तिला आपण हिरो म्हणतो, ती हिरो आहे। आणि भारतात अनेक विद्यापीठांमध्ये याची शिफारस करण्यात आलेली आहे, त्याच्यावरती अभ्यास सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात झालेला आहे। एम्पिलोमायसिस क्विस्कॅलिस हे नाव थोडे अवघड जरी असले तरी प्रत्येक शेतकऱ्यांना एम्पिलो हे नाव मात्र सोप्या पद्धतीने बोलता येतं। आणि निसर्गात आढळणारी हाय पॅरासाइट म्हणजे काय? हाय पॅरासाइट म्हणजे काय की दुसऱ्यावरती अवलंबून असणारी, म्हणजेच काय की माझं जीवन हे दुसऱ्यावरती अवलंबून आहे। म्हणजे दुसऱ्यावरती, आता मी तुम्हाला नेहमी सांगतो की समजा उंदीर असेल तर मांजर त्याला खाते, किंवा साप असेल तो बेडकाला खातो, असं नैसर्गिक पद्धतीने जे चक्र बनवलेलं आहे, तर त्या चक्राप्रमाणेच हे बुरशी सुद्धा काय करते, एम्पिलोमायसिस ही पावडरी मिल्ड्यू वरती जगते। त्याला हाय पॅरासाइटिक फंगस म्हणतात, म्हणजे ती 100% फक्त आणि फक्त पावडरी मिल्ड्यूच्या स्पोर वरतीच अवलंबून आहे, म्हणून त्याला हाय पॅरासिटिक फंगस असं म्हटलं जातं, ज्याला आपण मायक्रो पॅरासिटिक म्हणतो। पण याला हाय पॅरासिटिक काय म्हटलंय की 100% तो पावडरी मिल्ड्यूच्या स्पोर वरतीच अवलंबून आहे। आणि पावडरी मिल्ड्यूचे होस्ट असेल तिथंच, या पद्धती जर आपण मायक्रोस्कोपिक मध्ये बघितलं, डिजिटल मायक्रोस्कोप असेल किंवा तुमचा इलेक्ट्रॉनिक मायक्रोस्कोप असेल, तर अशा पद्धतीने तुम्हाला काय दिसतं, त्याचं स्ट्रक्चर दिसतं। बघा, नैसर्गिक दिसणारी ही बुरशी आहे। तुमचं पान असेल, तुमचं जमीन असेल, तुमच्या वेगवेगळ्या स्ट्रक्चर मध्ये म्हणजे ओलांडा असेल, नैसर्गिक पद्धतीने ही आढळणारी बुरशी आहे। आणि याच्यामुळे फक्त तुमच्या भुरी रोगाने बाधित होणारे नैसर्गिकरित्या सापडते। आणि हे प्रत्येक ठिकाणी जे मी तुम्हाला सांगितलं की वेगवेगळ्या ठिकाणी ती सापडत असते, आणि हे सापडल्यामुळे ती नैसर्गिक पद्धतीने सुद्धा ज्या ठिकाणी रोग आलेला असेल, तुम्ही जरी स्प्रे नाही घेतला आणि याचा जर होस्ट प्रॉपर असेल आणि ती जर प्रॉपर त्याच्यावरती म्हणजे पावडरवरती जर अटॅक केलेला असेल, तर 100% तुम्हाला काही स्प्रे घेण्याची गरज नसते। पण आता त्याची गरज का भासायला लागली शेतकरी बंधूंनो, की आपण जे अति रासायनिक फंगीसाइडचा वापर असेल, अति रासायनिक वेगवेगळ्या घटकांचा वापर असेल, त्याच्यामुळे काय झालं की तुमच्या पिकावरती, तुमच्या जमिनीमध्ये, तुमच्या निसर्गामध्ये, तुमच्या एअरबॉर्न मध्ये ज्या नॅचरल बुरशा होत्या या डेड होत चालल्या, यांचा काउंट कमी होत चालला। म्हणून तर आज आपण बायोलॉजिकल वरती बोलण्याची वेळ आली, नाही तर गरज नव्हती।
50 वर्षापूर्वी आपले आजोबा आपले वडील सहज सोप्या पद्धतीने शेती करत होते. पण आता जी कमर्शियल शेती झाली, या कमर्शियल शेतीमध्ये शेतीचं पूर्ण चित्र बदललं आणि ह्या सगळ्या चित्र बदलल्यामुळे आपल्या नैसर्गिक सिस्टीमच खराब झाल्या आणि नैसर्गिक सिस्टीम खराब झाल्यामुळे आपल्याला आज एम्पिलोमायसिस क्युस्कॅलिस या मित्र हिरोवरती बोलावं लागतंय, नाहीतर 50 वर्षापूर्वी गरज नव्हती. एवढं नैसर्गिक वातावरण नेचर आपल्या भारतामध्ये उत्तम प्रमाणात होतं. बघा, वाढीसाठी अनुकूल वातावरण काय आहे की ज्या ठिकाणी जास्त ओलावा असेल अशा ठिकाणी त्याचे बीजाणू लवकर पसरतात. तुमचे सूर्यप्रकाश जर लो असेल तर अशा ठिकाणी पसरतात. सावली जर तुमची चांगली असेल आणि जिथं तुमचा दाट नसेल तर अशा ठिकाणी जास्त प्रमाणात आणि सहज सोप्या पद्धतीने वाढते. आता त्याच्या कार्यपद्धती आपण त्याला काय म्हणतो, मोड ऑफ ॲक्शन. तर त्याची मोड ऑफ ॲक्शन काय आहे, ही एकदम सोपी मोड ऑफ ॲक्शन आहे, ते आपण समजून घेऊ. बघा, ही मायक्रोस्कोपमध्ये मी तुम्हाला दाखवलेली आहे. सगळ्यात महत्त्वाचं हाय पॅरासिटिझम म्हणजे काय करतं, हे जे एम्पिलोमायसिस क्युस्कॅलिसचे जे स्पोर आहेत हे काय करतात, पावडरी मिल्ड्यूच्या स्पोरवरती एंट्री करतात आणि पावडरी मिल्ड्यूच्या स्पोरवरती एंट्री केल्यामुळे मध्ये जाऊन मधला जो एंटर प्लाझ्मा आहे या प्लाझ्मामध्ये ते स्थिरावतात आणि जे अन्न तुमचा पावडरी मिल्ड्यू घेत असेल त्या अन्नाला दोघं जण काय करतात, कॉम्पिटिशन करतात आणि यांना कळतं की इथे पावडरी मिल्ड्यूचे स्पोर आहेत. त्यांना सेन्स होतं, त्याचे हायपीज वाढतात आणि यांच्या हायपीच्या अट्रॅक्शनवरती तो अटॅक करतो आणि त्याचं अन्नद्रव्य घेणं कंट्रोल करतो, कारण की हा हाय पॅरासिटिक फंगस आहे आणि त्याला हळूहळू त्याचं स्ट्रक्चर डॅमेज करतो. याला असं नाही आहे सल्फर मारलं दुसऱ्या दिवशी रिझल्ट बघायला गेलो, ॲझोस्टॉर्बिन ग्रुपमधलं काही प्रॉडक्ट मारलं दुसऱ्या दिवशी रिझल्ट बघायला गेलो, झोल ग्रुपमधलं काही प्रॉडक्ट मारलं दुसऱ्या दिवशी रिझल्ट बघायला गेलो, तसं होत नाही. याला नैसर्गिक पद्धतीने कंट्रोल करण्यासाठी फेवरेबल वातावरणामध्ये कमी ते कमी 8 दिवसामध्ये तुम्हाला जैविक पद्धतीने उत्तम नियंत्रण मिळणारं एकमेव उत्पादन म्हणजे एम्पिलोमायसिस क्युस्कॅलिस. हे त्याचं स्ट्रक्चर आहे जे मी तुम्हाला मागच्याही याच्यामध्ये दाखवलं आणि हे त्याचं जे बीज असतात किंवा जे स्पोर असतात ते स्पोरच त्याचे वाढतात. बघा, हे मी तुम्हाला जे आत्ता जे सांगितलं की अशा पद्धतीने त्याचे काय होतात, स्पोर लोड वाढतो. याचे जे स्पोर आहेत हे स्पोर काय होतात, जर्मिनेट होतात आणि हे स्पोर जर्मिनेट झाल्यामुळे इथला जो काही भाग आहे या भागावरती ते ग्रोथ होतात आणि हे जर्मिनेट केल्यामुळे पेनिट्रेशन केल्यामुळे जे मी तुम्हाला सांगितलं तर तो पूर्णपणे पावडरी मिल्ड्यूला कंट्रोल करतो. हायपर पॅरासिटिझम जे मी तुम्हाला हे सगळ्या गोष्टी सांगितले की हायपर पॅरासिटिझम म्हणजे काय करतो, सर्वात महत्त्वाचं त्याच्या कोनिडिया एकदम फास्ट असतात आणि फास्ट कोनिडियन स्पोर हे हायपर पद्धतीने कंट्रोल करून हे जे पॉईंट्स आहेत हे सगळ्या पॉईंट्स मी ऑलरेडी तुम्हाला सांगितले. तर अशा पद्धतीने तो काय करतो, जैविक पद्धतीने नैसर्गिक पद्धतीने कंट्रोल करतो. मग बीज निर्मिती थांबवणे. सगळ्यात महत्त्वाचं काय की तुमची जी काही पावडर मिल्ड्यूचे जे काही स्पोर्स आहेत, सीड आहे, हे सीड जर आपण थांबवले आणि सीडवरतीच कंट्रोल केला किंवा त्याचे जे कोनेडिया आहेत या कोनेडियावरतीच जर एम्पिलोमायसिसने अटॅक केला तर अशा पद्धतीने सीझनमध्ये फेवरेबल वातावरणामध्ये जर त्याला कंट्रोल केला तर तुम्ही अगदी 100% पावडरी मिल्ड्यू कंट्रोल करू शकतात आणि अशा पद्धतीने तुम्हाला कंट्रोल करणं एकदम सोपं जाईल. प्रतिस्पर्धी मी सांगितलं की दोघांमध्ये जो नायट्रोजन ऑक्सिजन घेणं असेल, तुमचा न्यूट्रिएंटचा संघर्ष असेल, या संघर्षाच्या माध्यमातून अन्नसाखळी ब्रेक करून तो काय करत असतो, कंट्रोल करत असतो. मग हे झालं त्याचं मेकॅनिझम म्हणजे त्याचं मोड ऑफ ॲक्शन काय आहे, तुमचा एम्पिलोमायसिस काय आहे, बुरी कशी असते, मित्रबुरशी काय आहे, हानिकारक बुरशी काय आहे, कशामुळे रोग येतो, कोणत्या टेम्परेचरला येतो, या सगळ्या गोष्टी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेल्या आहेत. शेतकरी बंधूंनो लक्षात घ्या
की या आपण वेब सिरीजच्या माध्यमातून एक प्रश्न विचारत असतो आणि या प्रश्नाच्या माध्यमातून आपण भाग्यवान पहिल्या 5 विजेत्यांना काय देत असतो, आपण आनंद ॲग्रो केअरचं गिफ्ट देत असतो आणि हे गिफ्ट तुम्हाला घरी पोहोचवलं जातं. मागच्या प्रत्येक सिरीजमधले जे शेतकरी बंधू विजेते आहेत त्यांनी सगळ्यांना ते गिफ्ट घरी पोहोचवलेलं आहे. काही लोकांना आम्ही इथून कुरिअर केलं आहे, तेही तुम्हाला लवकरात लवकर पोहोचून जाईल. तुम्ही म्हणून सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत तुम्हाला बघणं बंधनकारक काय आहे, कारण त्याच्यामध्ये तुमचं नॉलेज वाढेल. मग ह्या सगळ्या गोष्टींवरती आनंद ॲग्रो केअर काय करते, तर आनंद ॲग्रो केअरकडे एम्प्युलोमायसिस क्युस्कॅलिसचे 5 वेगवेगळे फॉर्म्युलेशन्स आहेत की जे फॉर्म्युलेशन्स कसे काम करतात, की ज्याच्यामध्ये तुमचं टेक्निकल फॉर्म्युलेशन आहे, ज्याच्यामध्ये तुमचं टाल्कम फॉर्म्युलेशन आहे, लिक्विड फॉर्म्युलेशन्स आहे, 4K फॉर्म्युलेशन्स आहे आणि 5G फॉर्म्युलेशन्स आहे. असे 5 फॉर्म्युलेशन्स आनंद ॲग्रो केअर ही एम्प्युलोमायसिस क्युस्कॅलिसचे करत असते, की ज्याच्यामध्ये डॉक्टर बॅक्टोज एम्प्युलो नावाने हा प्रॉडक्ट मार्केटमध्ये उपलब्ध आहे. याचे कोणतेही रेसिड्यू, कोणतीही काही अडचणी तुम्हाला येत नाही. एम्प्युलोमायसिस 4K जो मी तुम्हाला सांगितला, जो पावडर फॉर्ममध्ये येतो, अशा पद्धतीने त्याचं पॅकिंग असतं. 5Gचं असं पॅकिंग असतं आणि याची बनवण्याची जी टेक्निकल पद्धत आहे, ज्याला टेक्निकल टीम लागते, टेक्निकल स्टाफ लागतो, टेक्निकल सगळ्या मशिनरीज लागतात, सायंटिफिक कम्युनिटीला लागणाऱ्या सगळ्या गोष्टी आनंद ॲग्रो केअरकडे ऑलरेडी इन्फ्रास्ट्रक्चर आहे, ज्या माध्यमातून तुमचं लिक्विड फॉर्म्युलेशन असं केलं जातं. त्यानंतर तुमचं पावडर फॉर्म्युलेशन करताना जे काही आपल्याला सेफ्टी रूम लागतात, ग्रोथ चेंबर्स लागतात, ग्रोथ रूम लागतात, या सगळ्या पद्धतीच्या टेक्निकल गोष्टी ऑलरेडी आनंद ॲग्रो केअरकडे आहेत. आणि ही जी टेक्निकल पद्धत आहे की पहिले सीड घेणं, सीडचं ग्रो करणं, सॉलिड स्टेट फर्मेंटेशनवरती त्याचा मीडिया ॲड करणं, जे मी तुम्हाला सांगितलं की ग्रोथ रूममध्ये लावणं आणि फायनल जो प्रॉडक्ट आहे तो अशा पद्धतीने तयार होतो. याला सॉलिड स्टेट फर्मेंटेशन टेक्नॉलॉजी म्हणतात आणि ह्या सॉलिड स्टेट फर्मेंटेशन टेक्नॉलॉजीने हे सगळे उत्पादनं बनवले जातात. तर शेतकरी बंधूंनो, तुम्हाला जर जवळ आनंद ॲग्रो केअरचे वितरक बंधू माहिती नसतील तर तुम्ही जवळ तुमच्या वितरक बंधू जे तुमचे मित्र असतील, तुमच्या ओळखीचे असतील, तुमच्या गावातले असतील, तुम्ही ज्या ठिकाणी नेहमी प्रॉडक्ट घेतात अशा वितरक बंधूंना सांगा की तुम्ही आनंद ॲग्रो केअरच्या उत्पादनांची मागणी करा. नक्कीच तुम्हाला जवळचे वितरक बंधू आम्हाला कॉन्टॅक्ट करतील आणि आम्ही तुम्हाला तुमच्या गावामध्ये सर्व प्रॉडक्ट उपलब्ध करून देऊ. ऑलरेडी महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये आनंद ॲग्रो केअरचं नेटवर्क आहे, पण तरी काही ठिकाणी नसेल तर त्या ठिकाणी आनंद ॲग्रो केअर आमच्या प्रतिनिधीच्या मार्फत, वितरकाच्या मार्फत प्रत्येक प्रॉडक्ट तुम्हाला तुमच्या दारापर्यंत किंवा दुकानदारापर्यंत अवेलेबल करण्याची जबाबदारी आनंद ॲग्रो केअर घेते. म्हणून तुम्ही आनंद ॲग्रो केअरचे सगळे उत्पादने एकदा नक्कीच वापरून बघा. शेतकरी बंधूंनो, तुमच्या सेवेसाठी सुद्धा आम्ही काय चालू केलंय की माती परीक्षण, पाणी परीक्षण, खते परीक्षण, काडी परीक्षण किंवा तुमचे बायोफर्टिलायझर परीक्षण, बायोपेस्टिसाइड्स परीक्षण किंवा केमिकल काही टेस्टिंग असेल, या सगळ्या प्रकारच्या टेस्टिंग आपल्या आनंद बायोकेम रिसर्च अँड डेव्हलपमेंट सेंटर या NABL लॅबमध्ये केल्या जातात. ह्याने या NABL लॅब म्हणजे नॅशनल नाही तर इंटरनॅशनल मानांकन असतं आणि ह्या इंटरनॅशनल मानांकनामध्ये आनंद ॲग्रो केअरची सेवा शेतकरी बांधवांना दिली जाते. त्यानंतर शेतकरी बांधवांसाठी आनंद क्रॉप गुरु हे ॲप उपलब्ध आहे. ज्या शेतकरी बंधूंनी प्ले स्टोअरवरती गेलेलं नसेल तर प्ले स्टोअरवरती जा, आनंद ॲग्रो केअर क्रॉप गुरु हे ॲप डाउनलोड करून घ्या आणि लगेच फ्री मार्गदर्शन आनंद ॲग्रो केअरच्या टीमच्या मार्फत घ्या, कारण 24 तास आणि 7ही दिवस आम्ही उपलब्ध असतो. तुमच्या समस्या आम्हाला पाठवा, निराकरण आम्ही करू. तर शेतकरी बंधूंनो, आज तुम्ही सर्वांनी एम्प्युलोमायसिस क्युस्कॅलिस या मित्र बुरशीचं महत्त्व, मोड ऑफ ॲक्शन जाणून घेतली. त्याबद्दल मी तुमचे सर्वांचा आभारी आहे. आणि एवढा वेळ पेशन्स ठेवणं, एवढं टेक्निकली सोशल मीडियावरती उपलब्ध राहणं ही खूप मोठी गोष्ट आहे. पण तुम्ही सर्वजण खूप अभ्यासू आहेत, खूप ज्ञानी आहेत आणि तुम्हाला सगळ्यांना ज्ञान आत्मसात करण्याची मानसिकता आहे. बरेचसे शेतकरी बंधू आता नवीन असतील तर शेतकरी बंधूंना मी नवीन शेतकरी बंधूंना विनंती करतो की आनंद ॲग्रो केअरच्या यूट्यूब चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या, बेल आयकॉनला क्लिक करा आणि आनंद ॲग्रो केअरच्या नवनवीन येणाऱ्या सर्व माहितींना तुम्ही फॉलो करा. धन्यवाद शेतकरी बंधूंनो, मी तेच थांबतो. जय जवान, जय किसान.